Hello everyone. Today we are going to learn subject Marathi. In that we are going to learn lesson number 37 T, Dh, Th, Ch, Sh. आज आपण शिकणार आहोत विषय मराठी. त्यात आपण शिकणार आहोत धडा क्रमांक 37 पान क्रमांक 60. धड्याचं नाव आहे अक्षरगट. ट, ध, थ, छ, श. ट, ढ, ठ आवाज़ ऐक. आपको ये आवाज़ सुननी है. ट, ढ, थ अक्षरे पहा. आपको ये लेटर्स देखना है. ट, ढ, थ अक्षरांना गोलाकार कर और आपको ये लेटर्स को सर्कल करना है. ट ने काय येतं? ट टरबूज. तर इथे ऑलरेडी टला गोलाकार दिला आहे. नंतर आहे ढ ढ ढ ढग. ढग म्हणजे क्लाउड्स. ढ ढ ढग. मराठीत क्लाउड्सला काय म्हणतात? ढग. ठसा. ठ ठ ठसा. ठ ठ ठसा. नंतर म्हण व ली. आपको बोलना है और आपको लिखना है. अगर आप देखेंगे तो यहाँ पे किस तरह से आपको ये लेटर लिखना है वो भी नंबर्स सीरियल नंबर्स दिए गए हैं. तुम्हाला कोणत्या पद्धतीने लिहायचं आहे? पहिला, नंतर दुसरा आणि नंतर तिसरा. 1 2 आणि 3. पुन्हा 1 2 आणि 3. तर या पद्धतीने तुम्हाला काय लिहायचं आहे? ट ट टरबूज. आणि जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा काय करायचं आहे? बोलून बोलून लिहायचे. ट ट टरबूज. ट ट टप टप. पाण्याची टप टप असते त्याच्यात पण आपण काय वापरतो? ट. तर तसंच तुम्हाला लिहिताना बोलून बोलून लिहायचे. ट ट टरबूज. आणि ही लाईन सुद्धा तुम्हाला काय करायची आहे? पूर्ण करायची आहे. खालची पण ही लाईन तुम्हाला काय करायची आहे? लिहिताना बोलून बोलून लिहायचे. 1 आणि हे 2 आणि हे 3. हे काय लिहिलं आपण? ट ट ट टरबूज. नंतर दुसऱ्यावरती काय आहे? ढ. ढने काय बघितलं आपण? ढ ढ ढग. आता इथे पण 1 नंतर हे 2 आणि नंतर हे 3. ढ ढ ढग. हे काय आहे? स्टँडिंग लाईन, टर्न आणि छोटासा सर्कल आणि वरती स्लिपिंग लाईन. हे काय झालं? ढ ढ ढग. परत स्टँडिंग लाईन, छोटासा टर्न, छोटासा सर्कल आणि वरती स्लिपिंग लाईन. ढ ढ ढ ढग. स्टँडिंग लाईन, टर्न, छोटासा सर्कल आणि वरती स्लिपिंग लाईन. ढ ढ ढग. नंतर थ. थने काय येतं? ठ ठ ठसा. ठसा कशी लिहितात? स्टँडिंग लाईन आणि एक सर्कल आणि वरती स्लिपिंग लाईन. हे काय झालं? ठ ठ ठ ठसा. ही लाईन पूर्ण तुम्हाला कंप्लीट करायची आहे आणि बोलून बोलून लिहायचं आहे. स्टँडिंग लाईन, फुल सर्कल अँड स्लिपिंग लाईन. हे काय झालं? ठ ठ ठ ठसा. ठ ठ ठोकळा. ठोकळा म्हणजे काय असतो? डाईज. डाईजला मराठीत काय म्हणतात? ठोकळा. ठ ठ ठसा. ठ ठ ठोकळा. तर तसं तुम्हाला दोन्हीही लाईन, ही पण लाईन पूर्ण करायची आहे. वाच व लिही. आपको पढ़ना है और आपको लिखना है. टाळ टाळ. टाळ टाळ. हे कसलं चित्र आहे? कढई कढई. कढ
ई कढई. हे काय आहे? ठोकळा. ठो क ळ आणि आ, ठोकळा. हे काय आहे? माळ माळ. माळ माळ. छ श आवाज ऐक. छ श अक्षरे पहा. छ श अक्षरांना गोलाकार कर. अब आपको क्या करना है? छ और श आवाज़ को सुनना है, उसके बाद उसे पहचानना है और छ और श को दिए गए वर्ड्स में क्या करना है? सर्कल करना है. छ छ छत्री. तर इथे कशाला सर्कल करणार तुम्ही? गोलाकार करणार. छ. श ष षटकोन. हे कोणता शेप आहे? षटकोन. गिरव लिही व म्हण. आपको लाइन को ट्रेस करना है, लिखना है और बोलना है. यहाँ पे सिरियल नंबर कुठून स्टार्ट होतं आहे? इथे 1, मग 2, मग 3 आणि 4. 1, हे झालं 2, 3 आणि 4. 1, 2, 3 आणि 4. छ छ छत्री. छ. तुम्हाला छोटासा उलटा 3 काढायचा आहे आणि सर्कल करायचं आहे आणि वरती स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन. तुम्हाला उलटा 3 काढायचा आहे आणि इथे छोटासा टर्न करताना सर्कल, एक स्टँडिंग लाईन आणि वरती स्लिपिंग लाईन. उलटा 3, छोटासा सर्कल, वरती स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन. तशीच तुम्हाला ही लाईनसुद्धा पूर्ण करायची आहे आणि लिहिताना काय बोलायचं आहे? छ छ छ छत्री. अजून छने काय येतं? छ छ छमछम. आवाज आहे ना छमछम. पैंजणचा आवाज कसा असतो? छमछम. नंतर काय आहे? श. श श षटकोन. षटकोन हा एक आकार आहे. आता इथे काय करणार तुम्ही छोटासा यू काढणार आहे, मग स्टँडिंग लाईन, मग इथे स्लांटिंग लाईन आणि वरती स्लिपिंग लाईन. हे काय झालं? श. श श षटकोन. परत यू काढायचं आहे, एक स्टँडिंग लाईन काढायची आहे, मध्ये एक स्लांटिंग लाईन आणि वरती स्लिपिंग लाईन. हे काय झालं? श. श श षटकोन. स्टँडिंग लाईन, एक स्लांटिंग लाईन आणि वरती स्लिपिंग लाईन. हे काय झालं? षटकोन. यू, स्टँडिंग लाईन, स्लांटिंग लाईन आणि वरती स्लिपिंग लाईन. श श षटकोन. यू, स्टँडिंग लाईन, स्लांटिंग लाईन आणि वरती स्लिपिंग लाईन. श श षटकोन. तशीच तुम्हाला ही लाईनसुद्धा पूर्ण करायची आहे. आता पुढे आपण बघूया. चित्रे बघ. आपको दिए गए पिक्चर्स को अच्छे से देखना है. योग्य चिन्ह जोड़ून शब्द पूर्ण कर. योग्य चिन्ह मतलब का की मात्रा, अ की मात्रा, आ की मात्रा, ई की मात्रा, ये सब जोड़ के आपको क्या करना है? उस वर्ड को पूरा करना है. घ, यहाँ पे आ क्या चिन्ह है? आ. र, घार. मी, र, ची. ये ई में हम धीरे से बोलते हैं, छोटा साउंड रहता है. बड़ी ई में साउंड बड़ा होता है. मिर्ची, मिर्ची. ऊ है ये रुमाल, रुमाल. कापूस, कापूस. हे काय आहे? पेरू. एचं चिन्ह पेरू. आयचं चिन्ह कैरी. हे काय आहे? ओचं चिन्ह भोवरा. नंतर आवचं चिन्ह स्टँडिंग लाईन आणि 2 स्लांटिंग लाईन. औषध, औषध.
चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्याच्या मागे मन। आपको प्रॉपर वर्ड बोलना है। पिक्चर की जगह क्या वर्ड आएगा, जैसे कि यहाँ पे झाड़ आएगा, झाड़ मराठीत काय म्हणतो आपण, झाड़। और उसके बाद आपको सेंटेंस दोहराना है, पूरा सेंटेंस आपको बोलना है। हे झाड आहे, झाडावर चिमणी, कावळा व पोपट असे बरेच पक्षी येतात। झाडावर घरटे आहे, झाडाला खूप पाने आहेत, झाडाला एक झोका बांधला आहे, झाडाखाली खेळायला खूप मज्जा येते। तर तुम्हाला काय करायचं, असेच प्रॅक्टिस करायचे, चित्र बघून फुल सेंटेन्स बोलायचं। नंतर आहे शब्द म्हण। आपको लेटर्स बोलना है। दिलेल्या अक्षरांचे शब्द पतंगावर लिही। यहाँ पे पॉट के अंदर ढेर सारे वर्ड्स हैं, आपको देखना है और वो वर्ड पतंग पे लिखना है आपको। ये क्या है, घ, तर घने काय येतं, घ घ घार, तर आपण घ आ र घार। नंतर काय आहे, च, चने काय आहे इथे, चमचा, च च चमचा। नंतर ढ, ढने काय दिला आहे, ढ ढ ढोल, ढ ढ ढोल। नंतर काय आहे, क, कने काय आहे, कडक, क क कडक। श, श श षटकोन, श ष षटकोन। नंतर ठ, ठने काय आहे, ठ ठ ठसा, ठ ठ ठसा। रंग ओळख। आपको कलर्स पहचानना है। पिवळा, पिवळा म्हणजे येलो, येलोला मराठीत काय म्हणतात, पिवळा। ग्रीन, ग्रीन म्हणजे हिरवा। ब्ल्यू, निळा। ब्लॅक, काळा। पिंक, गुलाबी। रेड, लाल। ऑरेंज, केशरी। व्हाईट, पांढरा। नंतर आहे रंग बघ। आपको कलर्स देखने हैं, जोड़ी लाओ, और उसके बाद क्या करना है, आपको उनकी जोड़ियाँ बनानी है। तो सबसे पहले क्या दिया है, पान, पानचं कलर काय आहे, हिरवा, पानाचा कलर काय आहे, हिरवा। नंतर आहे टोमॅटो, टोमॅटोचा रंग काय आहे, लाल, टोमॅटोचा रंग कोणता असतो, लाल। ससा, ससाचा रंग कोणता आहे, पांढरा। झेंडू, झेंडूचा रंग कोणता आहे, पिवळा। चित्रे ओळख, शब्द पूर्ण कर। आपको पिक्चर्स को पहचानना है और वो वर्ड पूरा करना है। ये क्या है, ढग, ढग ढग। नंतर आहे चमचा, चमचा चमचा। नंतर काय आहे, छत्री, छत्री छत्री। नंतर नळ, नळ। धडा क्रमांक 37, अक्षरगट ट ढ ठ छ श, given in our Marathi textbook, page number 60 to 63.
प्रश्न क्रमांक पहिला, चित्र पाहून दिलेल्या अक्षरांच्या माहितीने अपूर्ण शब्द पूर्ण करा। अब आपको क्या करना है, आपको पिक्चर्स देखने हैं और दिए गए ब्रैकेट के हेल्प से आपको वो वर्ड पूरा करना है। ट, ढ, छ आणि श। पहिला काय आहे, ढग, डॅश ग, ढग, ढग। दुसरा छत्री, डॅश ट्री, छत्री। नंबर थर्ड, तरबूज, डॅश रबूज, तरबूज। नंबर चौथा, षटकोन, डॅश त्रिकोण, षटकोन। नंबर 2, दिलेला शब्द पहा आणि योग्य उत्तराला गोलाकार करा। आता इथे काय दिलं आहे, ट। आता ट ने तुम्हाला इथे ट जिथे दिसत आहे तिथे काय करायचंय, गोलाकार करायचंय। टप टप, तर तुम्हाला ट कुठे दिसत आहे, इथे आणि इथे, तर तुम्ही काय करणार, गोलाकार करणार। टपोरे, परत काय दिसत आहे, ट। टपाल, ट, ट ला गोलाकार करणार। नंतर दुसऱ्यावर काय आहे, ढ, ओढ, चढ, ढकल,